नमस्कार मित्रांनो, मी युवा मंच प्रतिनिधी सागर शिर्के आणि तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर लोकांचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत। लोकांचा प्रश्न असा आहे की PMFME योजना फक्त स्थिर भांडवलावरतीच मिळते का? तर मी तुम्हाला सांगतो, एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली बेसिक पॉईंट काय। तर PMFME जी योजना आहे ही स्थिर भांडवल आहे त्याच्याकरिता मिळते, जसं की इक्विपमेंट, स्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी, ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे। जसं की कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे त्याच्यासाठी मिळते, ठीक आहे। आणि जसं की एखाद्याचा जर एक्झिस्टिंग फूड बिझनेस असेल तर हे देखील त्याच्यामध्ये अप्लाय होतात, ठीक आहे। PMFME योजना जी आहे ते त्यावरती, ठीक आहे। तर हे जे आहेत तर ह्या ठिकाणी तुमचा जर क्रायटेरिया असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला, कारण की मोठी रक्कम असेल, इक्विपमेंट असेल, स्ट्रक्चर असेल, कनेक्टिव्हिटी असेल, जसं की इलेक्ट्रिक कनेक्टिव्हिटी, ट्रान्सफॉर्मर, त्यांना खूप मोठी अमाऊंटची गरज असते आणि ती अमाऊंट जर तुम्हाला ती क्लिअर करायची असेल तर ते कॅपिटल एक्सपेंडिचर खूप मोठं असतं आणि त्यासाठी तुम्हाला म्हणजे मोठ्या भांडवलाची गरज असते आणि त्यासाठी PMFME योजना ही स्थिर भांडवलावरती मिळते।